Hello students and welcome into the e-learning class. So in this video we are learn a classification of non-traditional machining processes. It is based on type of energy used in non-traditional machining processes. So first one is the mechanical energy. So in this energy we are use a velocity stream or abrasive particles with a high rate of flow. Means मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय तर हाय वेलॉसिटी स्ट्रीम असेल किंवा ॲब्राजिव्ह पार्टिकलची स्ट्रीम असेल तर ती आपण आपल्या वर्कपीसवरती स्ट्राईक करू आणि जो आपला वर्कपीस असेल तो इरोड होईल. जसं की आपल्याला माहिती आहे आपण कार वॉश करायला जातो किंवा बाईक वॉश करायला जातो तर तेव्हा काय करतात तर ते कंप्रेसर थ्रू वॉटर आहे ते प्रेशराईज करून आपल्या व्हेकलवरती मड असेल किंवा जी काही घाण असेल ते रिमूव्ह करण्यासाठी आपण वापरत असतो. तर त्याचप्रमाणे जर का आपण त्याची इंटेन्सिटी किंवा ॲक्सेलरेशन आहे ते जर का आपण वाढवलं तर आपल्याला मशीनिंगसुद्धा करता येऊ शकते. तर ह्या टेक्निकचा आपण ह्या मेकॅनिकल एनर्जीमध्ये यूज करत आहोत. देन द इलेक्ट्रिकल एनर्जी, द इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी टू रिमूव्ह मटेरियल. So in this process, in this method, we are use a electrical plus chemical energy. It is exactly reverse of electroplating. So in a electroplating process, we are deposit a material on a workpiece surface. But in this case, we are remove the material from the workpiece surface. तर या प्रोसेसमध्ये काय करतो आहे आपण तर मटेरियल रिमूव्ह करतो आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की सोनार आहेत. सोनार काय करतात इलेक्ट्रोप्लेटिंग ही जी प्रोसेस आहे ती फॉलो करत असतात. ते मटेरियल आहे ते डिपॉझिट होत राहतं. बट आपल्या केसमध्ये काय करायचं आपल्याला मटेरियल रिमूव्ह करायचं त्यावेळेस आपल्याला रिव्हर्स प्रोसिजर फॉलो करायला लागेल. देन द थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी usually applied to small portion of the workpiece surface, causing that the portion of the material is removed by fusion and vaporization. तर थर्मल एनर्जीमध्ये काय करतो आपण तर जी थर्मल एनर्जी म्हणजे हीट जनरेट करतो ॲट अ स्मॉल पोर्शन ऑफ द वर्कपीस सरफेस अँड ही जी हीट जनरेट झालेली आहे तर ती फ्युजन किंवा वेपोरायझेशन होण्यासाठी मदत करत असते. मीन्स आपल्याला मटेरियल रिमूव्ह करता येते. देन द केमिकल एनर्जी. सो द केमिकल एजंट सिलेक्टिव्हली रिमूव्ह मटेरियल फ्रॉम पोर्शन ऑफ द वर्क पार्ट. मीन्स काय तर ह्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो तर केमिकल एजंट आहे जे आपल्या मटेरियलशी केमिकल रिॲक्शन फॉर्म करतात आणि आपल्या मटेरियलवरचं मटेरियल आहे मेटलवरचं जे मटेरियल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी मदत होते. वाईल अदर पोर्शन ऑफ द मटेरियल इज प्रोटेक्टेड बाय द मास्क. मीन्स काय तर ज्या भागावरचं आपल्याला मटेरियल रिमूव्ह करायचं नाही आहे तर ते मास्क लावून प्रोटेक्ट करू शकतो आपण. पर्टिक्युलर मास्कन्स असतात तर ते आपल्याला तिथे प्लेस करायला लागतात आणि जे मटेरियल रिमूव्ह करायचं आहे तो ओपन ठेवायचा इन इचंट. इचंटमध्ये आपण केमिकल एजंट्स असतात तर त्याच्यामध्ये आपण पोअर करून ठेवतो बुडवून ठेवतो आणि ते मटेरियल इझिली रिमूव्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ द केमिकल एनर्जी प्रोसेस. सो फर्स्ट वन इज द मेकॅनिकल एनर्जी प्रोसेस. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द फॅक्ट दॅट द मटेरियल रिमूव्ह is due to the application of mechanical energy in the form of high frequency vibration or kinetic energy of the abrasive jet. Means काय तर हाय फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स किंवा कायनेटिक एनर्जी वापरून आपण मटेरियल रिमूव्ह केलं जातं आणि या प्रोसेसमध्ये आपण जनरली ॲब्रेसिव्ह जेट मीन्स ॲब्रेसिव्ह पार्टिकल आहेत तर
एका स्मॉल नोझलमधून आपण आपल्या वर्कपीसवरती स्ट्राईक करत असतो आणि कायनॅटिक एनर्जीमुळे मटेरियल आहे ते काय होतं तर ब्रिटल फ्रॅक्चर होते सुरुवातीला आणि त्यानंतर ही प्रोसेस कंटिन्युअस असल्यामुळे इन अ स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल रिमूव्ह होत असते. सो देअर आर 4 टाइप्स: अल्ट्रा मशीनिंग, वॉटर जेट मशीनिंग, abrasive water jet machining and abrasive jet machining. Then the next is a electrochemical machining process. So electrical energy used in combination of chemical reaction to remove the material. मीन्स काय तर इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जी ह्या दोघांचा संगनमन करून आपण मटेरियल रिमूव्ह करण्याचं काम करत असतो. सो इन दिस प्रोसेस इज रिव्हर्स ऑफ इलेक्ट्रोप्लॅटिंग. मग जसं सांगितलं मी की इट इज अ रिव्हर्स ऑफ इलेक्ट्रोप्लॅटिंग प्रोसेस. सो वर्क मटेरियल मस्ट बी अ कंडक्टर. दिस इज द मेन कंडिशन फॉर दिस मशीनिंग प्रोसेस. सो या प्रोसेसमध्ये आपलं जो वर्क मटेरियल आहे तो इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर का आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू आपल्याला मटेरियल रिमूव्ह करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला मटेरियल जो आहे आपला ज्याच्यावरती आपण काम करणार आहोत तो इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. देन द प्रोसेसेस आर इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग, इलेक्ट्रोकेमिकल डीबरिंग अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्राइंडिंग. Next is a thermal energy process. A very high local temperatures. In this process, we are generate a very high local temperatures. And this process, the material removed by fusion or vaporization. Fusion होतं किंवा vaporization होतं आहे मटेरियलचं. There is a physical and metallurgical damages to the new work surface. ह्या प्रोसेसमध्ये फिजिकल किंवा मेटलर्जिकल डॅमेजेस होण्याची शक्यता असते. इन सम केसेस रिझल्टिंग फिनिश इज पुअर. काही वेळा काय होतं तर आपला जो फिनिशिंग आहे तर त्याच्यावरती इफेक्ट होण्याचे खूप चान्सेस असतात ह्या प्रोसेसेसमध्ये. सो प्रोसेसेस कोणत्या कोणत्या आहेत तर इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग, इलेक्ट्रिक डिस्चार्ज वायर कटिंग, इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग, लेझर बीम मशीनिंग and plasma arc machining. Next and last one is the chemical machining. So material remove through a contact of strong chemical agent. तर या प्रोसेसमध्ये आपण केमिकल एजंट वापरून मटेरियल रिमूव्ह करत असतो. सो प्रोसेसेस include in this machining is chemical milling, chemical blanking, chemical engraving, photochemical machining, etc. The all utilize the same mechanism for material removal. या सगळ्या प्रोसेसेस आहेत तर सेम मेकॅनिझम थ्रू मटेरियल रिमूव्ह करत असतात. So thank you, and in the next video we will learn a differentiate between conventional and non-conventional machining processes.